नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, बिहारमध्ये जो निकाल समोर आला आहे त्यामध्ये येथे काँग्रेसचा मोठा पराभव आपल्याला पाहायला मिळतो. काल बिहारमध्ये जे निकाल आपण बघितलेत की एकतर्फी निकाल हे NDAच्या आघाडीकडे गेलेले दिसत आहेत. ज्याप्रमाणे मागे महाराष्ट्राचे निकाल NDA आघाडीकडे एकतर्फी गेलेले आहेत, तसाच प्रकार बिहारमध्ये झालेला दिसतोय. मोठ्या प्रमाणात वोटचोरी झाल्याचं तिथं सिद्ध होतं आहे. सरकारी यंत्रणेवरही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे आणि प्रामुख्याने निवडणूक आयोगावरही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण ज्या प्रकारे सभा महागठबंधनच्या या ठिकाणी होत होत्या, त्या ठिकाणी RJD असतील, काँग्रेस असेल, मोठ्या प्रमाणात त्यांनी स्पर्धा निर्माण केलेली होती. पण प्रत्यक्ष निकाल आल्यावर एकतर्फी जनता निकाल देईल असं त्या ठिकाणी चित्र नसताना सुद्धा एकतर्फी निकाल NDAच्या आघाडीकडे गेलेलं दिसतंय आणि ह्याच्यावरून निश्चितच त्या ठिकाणी काहीतरी काळबेर झालेलं आहे असं मला वाटतं. भाजपाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या निकालावरून जे आहे ते काँग्रेसवर खोचक टीका केली. ते असं म्हणत की काँग्रेसचं जे आहे ते MIM मध्ये विलीन केला पाहिजे. MIM पेक्षाही वाईट अवस्था काँग्रेसची झाली. मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की प्रत्येक पक्षाला बरे वाईट दिवस येत असतात. काही काळी त्यांचाही पक्ष एक आकड्यावर 2 आकड्यावर गेला होता, मग ती कुठं कोण्या पक्षात विलीन झाले का? पण मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये जनता ह्या सत्ताधारी मंडळाचा पर्दाफाश करेल आणि हीच जनता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला बहुमताने सत्ता या ठिकाणी देईल, मला विश्वास आहे. याच अनुषंगानं भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी काल नांदेडमध्ये जल्लोष केला. त्यासमोर ती महागठबंधनची अतिशय दयनीय अवस्था झाली. वोट चोरी, मतचोरी, लोकांनी नाकारले आरोप. आता ते खरं तर या पक्षामध्ये नवीन आहेत. आता त्यांना त्या पक्षाचा काय अनुभव आहे मला माहीत नाही. पण ते जेव्हा आमच्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे नेते होते, तेच वेळोवेळी भाजपवर आरोप करताना दिसत आहेत आणि लगेच तिथं जाऊन अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पण यामध्ये येणारा नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि त्याचा निकालही आपल्याला निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला या ठिकाणी दिसेल. अशोकराव चव्हाण असं म्हणतात की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असेल ही भाजप आणि महायुती जिंकेल. आपण जर भाजपाचं संख्याबळ पाहिलं तर 5 आमदार आहेत, 2 राज्यसभा खासदार आहेत. कसं वाटतं तुम्हाला यावर? नाही, आज ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य करत आहेत त्यांच्या महायुतीतल्याच 4 नेत्याचे चेहरे 4 प्रकारे झालेले दिसत आहेत आणि या उलट आम्ही काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, आम्ही सर्वत्र एकत्र बसून सेक्युलर विचारसरणी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे आणि त्या सेक्युलर विचारसरणीचा विचार करून महाविकास आघाडी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी हे सर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित असतील, बहुजन समाजाचे असतील, सर्व कार्यकर्ते मंडळींना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही कसोशीनं महाविकास आघाडी म्हणून प्रयत्न करत आहोत. काल जे आहे ते राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी 5 नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले. कसं बघता याच्याकडे? नाही, आता त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलेलं आहे. 5 नगराध्यक्ष घोषित केलेले आहेत. पण उद्या आमची काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स होईल आणि आम्ही आमच्या काँग्रेसचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्या उद्या पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जी युती केली त्याचं त्यांनी स्वागत केलं आहे, मात्र राष्ट्रवादीला याचा कोणताही फटका बसणार नाही कारण सेक्युलर मतदान जे आहे ते राष्ट्रवादीकडे येईल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, राष्ट्रवादी त्यांचं म्हणणं सेक्युलर, आता अजित पवार गटाची जी राष्ट्रवादी आहे सेक्युलर ते कसं म्हणू शकतात? कारण ते भाजपच्या मांडी लागून त्या ठिकाणी राज्यामध्ये सत्तेमध्ये आणि केंद्रामध्ये बसलेले आहेत आणि भाजप जे निर्णय घेते त्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक संमती ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची आहे. त्यामुळं ते सेक्युलर विचारसरणीचे कसे आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. बरं, उद्या आपण किती नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करणार आहेत संभाव्य? नाही, संभाव्य आता आम्ही सगळेजण बसू. आज रात्री परत एक आमची बैठक आहे आणि उद्या जास्तीत जास्त त्यामध्ये आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करू. बरं, शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडीसोबत जे आहे ते आपण युती केली, मात्र ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांच्यासोबत काही बोलणं झालं आहे का आणि त्यांच्यासोबत तुम्ही असणार आहेत का? आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट असेल, आम्ही सर्वत्र एकत्र बसलो होतो आणि त्यांना बोलूनच आम्ही वंचितसोबतही त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे. आम्ही काल सर्व महाविकास आघाडी प्लस वंचित चौघांची बैठक झालेली आहे
आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही सर्व ताकदीनिशी नांदेड जिल्ह्यातल्या बहुतेक जागा लढवणार आहोत आणि त्या ठिकाणी जिंकूनही आपण दाखवू. निश्चित आपण बघतो हे होते काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण ज्यांनी आपल्या संवाद साधला. ज्या पद्धतीनं काल अशोकराव चव्हाण यांनी बिहारच्या निवडणुकीवरून काँग्रेसवर टीका केली होती, त्यावरती असे म्हणाले की काँग्रेससोबत इतके दिवस राहणारा नेता आज भाजपात गेल्यानंतर कसं काय टीका करू शकतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष कसा होऊ शकतो जो भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसू, असा प्रतिसंवाद सुद्धा त्यांनी आमदार परतराव पाटील चिखलीकरांना केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.